की लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट का करणं गरजेची आहे. आणि जे तुम्ही मोठे इन्व्हेस्टर बघाल, जे स्टॉक मार्केटमध्ये ज्यांनी खूप जास्त वेल्थ क्रिएट केलं आहे, ते सगळे लोक तुम्हाला बोलतील की लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट स्टॉक मार्केटमध्ये करा. पण ह्याच्यामागचं रिझन काय आहे, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट का केली पाहिजे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच समजणार आहोत. 2000 पासून आपण चार्ट बघूया तर मार्केट हा बुलिश ट्रेंडमध्ये चाललेला आहे. तुम्ही इथे स्क्रीनवरती बघाल की जेव्हा मार्केट पडला तेव्हा मार्केट अप ट्रेंडच गेला आहे. सो आत्ता मार्केट ऑल टाईम हायला आहे, म्हणजे मार्केट आता इथून जर ब्रेकआउट देतो तर मार्केट अजून वरती जाईल. फक्त आपण जर बघितलं तर इथे 2008 साली लेमन ब्रदर क्रायसिसमुळे मार्केट पडला होता, तर तो त्यानंतर पुन्हा चढला. इथे तुम्ही बघाल तर कोरोना पेंडेमिक आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तेव्हा पण मार्केट पडला होता. जितका पडला त्याच्या 4 ते 5 पट मार्केट चढला आहे. सो ओव्हरऑल ट्रेंड बघाल मार्केटचा हा अप ट्रेंड चाललेला आहे. सो तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल स्टॉक मार्केटमध्ये, तर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही करत असेल फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनीजमध्ये, तर तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिस जास्त बघायची गरजसुद्धा नाही आहे. फंडामेंटल ॲनालिसिस करून तुम्ही स्ट्रॉंग कंपनीज चूज करा, चांगले बिझनेस चूज करा आणि त्यानुसार तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय, तर लॉंग टर्ममध्ये तुम्हाला सुद्धा एक चांगली वेल्थ क्रिएट झालेली दिसू शकते. जर तुम्हाला सुद्धा स्टॉक मार्केट शिकायचं असेल बेसिकपासून, तर तुम्ही नक्की मला कॉल करा. थँक्यू सो मच.